येस कोपर्डे संघ जास्तीचा विलंब आपण देखील लावू नका. सुसज्ज आणि सुंदर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ओम साई MTC अक्षय म्हात्रे या ठिकाणी आपल्याशी जोडलेले आहेत, तर त्यांचं देखील विशेष कौतुक. अगदी चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. मराठी माणसाचं हे मराठी चॅनल ओम साई MTC सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर देखील करायचं आहे. कौतुक करावं लागेल संपूर्ण टीम, अर्थातच अक्षय म्हात्रे आणि संपूर्ण टीम यांचं देखील. घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहतो जातोय आणि घर बसल्या या स्पर्धेतून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. संपूर्ण आयोजक टीम आपण पाहतोय श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे. नक्कीच त्यांचं देखील काम नक्कीच विशेष आहे, त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. एक गणेश काटकर आणि अमोल पिंपळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवर निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर एका लेजंड खेळाडू अनुभवी गोलंदाज प्रकाश कारंडे, ज्या खेळाडूने पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलं. गोलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली, मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर एक उत्कृष्ट कामगिरी आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर झेंडा पटकावला असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर प्रकाश कारंडे, रायटामध्ये विकेट सज्ज आहेत. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. थ्री टू वन लेट्स प्ले. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, गॅप मध्ये, गॅप मोठा, नाही धावा ना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, मिळतोय हा ध्रुव चषक चौकार. अगदी पहिल्या चेंडूवर पुरेपूर समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रकाश कारंडे यांचा. गणेश काटकर पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून आपण 5 उत्तुंग षटकार पाहिले आणि सामनावीरचा पुरस्कार देखील ज्याला मिळाला तो फलंदाज खेळपट्टीवर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे गणेश काटकर. आणखी एक अगदी अप्पर कट गॅप मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेचा प्रयत्न, दुसरी धावेचा देखील प्रयत्न होता. खराब कलेक्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. कॉलिंग थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. या धावसंख्येवर 3 षटकांचा आपण सामना पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 5 धावा खर्च केल्यात. एकदम कमी गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. मित्रांनो, आयुष्य असवा क्रिकेट, परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि तेच परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश कारंडे डॉट येतोय. अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे आणि ती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अमोल यांचा. गणेश काटकरला स्ट्रायकिंग एंडला आणणं हे देखील गरजेचं आहे मांडलाईवाडी संघासाठी आणि तेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय अमोल. कारण गणेशची बॅट नक्कीच पहिल्या सामन्यात तळपली होती, या सामन्यात देखील तळपायला सुरुवात करेल आणि सुरुवात केली. पहिल्या चेंडू पासून चौकार ठोकलाय आडव्या बॅटने. यावेळेस मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन नक्कीच आहे. 1 बाउन्स आदर केला, फेकी करतील. दरम्यान सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. 6 धावा, माफ करा 7 धावा धावफलकावर लागतात. 7 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. क्या बात है, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हाय अँड संग बिग हिट. अमोल पिंपळेच्या बॅट मधून आलाय एक दिमागदार षटकार. शेवटच्या चेंडूवर मिळतील 6 धावा. षटकाची होते समाप्ती. धावफलकावर धावा लागलेत
13 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघ. नवीन गोलंदाजी मार्कवर एक युवा खेळाडू प्रवीण आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोपाटे संघाकडून दाखल होताना दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन दाखल झालेत प्रवीण. शेवटचा चेंडू जर विचार केला तर अमोल पिंपळेच्या बॅटमधून एक मोठा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र वाईड आलाय. पहिला चेंडू वाईड हाताळलाय. यस, गोलंदाजाला देखील वॉर्निंग दिली गेली आहे. वाईड बॉल. एक अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 14 या धावसंख्येवर. 14 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय पंचाच्या डाव्या बाजूने. राईटामध्ये विकेट यावेळी देखील आदळलाय. यावेळेस मात्र नो घोषित केलाय. दंडित केलंय गोलंदाज प्रवीण याला. विचार करावा लागेल. या सामन्यावर पकड मजबूत करायची असेल तर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून थोडासा विचार करावा लागेल गोलंदाज प्रवीण याला. यस, पंचाने देखील सुदर्शन चक्र फिरवलंय. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मोठा फटका खेळण्याची संधी. यावेळेस बॅटची लिडिंग एज. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. अगदी थर्ड स्लिप मध्ये शिवराज पाटील मासवडे संघाचा एक युवा खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल त्या युवा खेळाडू देखील. अगदी चांगला बॅकअप नक्कीच पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल झाले. एक्झिक्यूट एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या धावसंख्येवर. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज या ठिकाणी अजूनही सज्ज आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 13 धावा आल्या. त्यानंतर मात्र प्रवीणची थोडी खराब सुरुवात. हाफ ट्रॅकर ठेवला होता. पुल करण्याचा प्रयत्न अमोलचा फसलाय. आता मात्र डॉट आलाय. विचार करावा लागेल. थोडासा संघर्ष अमोलचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय धावा बनवण्यासाठी. यावेळेस अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गॅप मध्ये अगदी सीमा रेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलाय. वन बाउन्स चौकार आलाय. 20 धावा धावफलकावर लागतायत. चांगली फटकेबाजी चालू आहे अमोल आणि गणेश यांची. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय. यावेळेस अपरकट अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेस झेल होतोय ड्रॉप. खराब थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. 22 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट प्रवीण. यावेळेस मिस टायमिंग आहे. क्या बात आहे. कमालीचा झेल यष्ट्यांच्या मागून रोहित पाटील.
विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाला. अमोल बॅक टू डग आउट. कम्मालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला यष्ट्यांच्या मागून. अगदी कौतुक करावं लागेल रोहित पाटील होल्डर याचं देखील ब्रेक थ्रू दिलाय. नक्कीच चांगली सुरुवात करून दिली होती अमोल आणि गणेश काटकर यांनी. त्यानंतर मात्र प्रवीणने इथे मात्र विकेट मिळवली आहे. अमोलला माघारी पाठवलंय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 3 वर आनंद आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. दोन भावांची जोडी नक्कीच खेळपट्टीवर सज्ज आहे. यावेळेस आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल निघून चाललाय सीमारेषे पार. मिळतोय हा दर्जेदार दिमागदार गगनचुंबी षटकार. क्या बात आहे. काय सुरुवात केली आहे. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत आनंद. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. धावफलकावर धावा लागल्या 28. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 15 धावा खर्च केल्या. हे देखील षटक थोडंसं महागडं ठरलंय कोपार्डे संघासाठी. शेवटचं आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण गोलंदाज पाहणार आहोत. आकाश दाखल होतील. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत आईजुगाई स्पोर्ट्स सावर्डी आणि त्यांना फाईट करतील RKCC चिखलवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय आकाश देखील सज्ज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट मध्ये विकेट. स्ट्रायकिंग एंडला गणेश. कमी गतीचा चेंडू पुल केला. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल षटकार येतोय. 34 धावा धावफलकावर लागतात. 34. पुन्हा एकदा गणेशने देखील सुरुवात केली आहे. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर नक्कीच अमोल बाद झाला होता. मात्र वैयक्तिक 13 धावसंख्येवर गणेश आता मात्र खेळतोय. यावेळेस मात्र डॉट आलाय. कमबॅक केलंय आकाशाने. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट आलाय. धावफलका स्थिर आहे. धावफलकावर धावा लागल्या 34. फुल टॉच बॅटची लिडिंग एज नो घोषित केलाय पंचांनी. जरूर दंडित केलंय. यस नो आलाय. नक्कीच आलाय. 2 धावा मिळतील. हाईट यस बिमरचा नो घोषित केला गेलाय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र विकेट आली आहे. 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 36 या धावसंख्येवर. गणेश काटकर एक महत्वाची विकेट या ठिकाणी नक्कीच जरूर. अगदी चतुर चालाक चपळपणा दाखवला रोहित पाटील. यष्ट्यांच्या मागून आपण पाहिलं गेलं तर त्याने देखील आणि महत्वाची विकेट आली. 36 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा जर षटक आपण पाहतोय आतापर्यंत कमबॅक करून देताना आपल्याला पाहायला मिळतो आकाश. नवीन बॅट्समन बबन आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. यस फ्री हिट असेल. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा 100 कॅच झेलण्याचा प्रयत्न होता खेळाडूचा. इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 38 या धावसंख्येवर.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बबन यांचा फटका थोडासा फसला. दरम्यान येथील 2 धावा. उर्वरित 3 चेंडूसाठी रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच थोडीशी दुखापत. गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतात दुखापत ग्रस्त आहेत. उर्वरित 3 चेंडूसाठी रोहित पाटील दाखल होत आहेत गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल जास्तीचा वेळ आपण देखील घ्यायचा नाही. पुन्हा एकदा कॉल करेल RKCC चिखलवाडी आणि त्यांना फाईट करतील आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिशा दिली चेंडूला. एक धाव आली आहे. गणेश नक्कीच आनंदला स्ट्रायकिंग एंडला आणणं देखील गरजेचं आहे कारण आनंदकडे ती क्षमता आहे कौशल्य देखील आहे. शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येतील हा देखील विश्वास आहे टीमचा. नेक्स्ट बॉल. येस वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. पुन्हा टाकावा लागेल. रोहित त्यांना अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 40 या धावसंख्येवर 40 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेस मात्र विकेटचं होईल पतन. शेवटच्या चेंडूवर आले विकेट. इनिंग संपते. पहिल्या सामन्याचा या सामन्याचा पूर्वार्ध संपलाय. धावपलकावर धाबा लागलेत. 40-41 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडी या संघाला. येस चला सावर्डे आणि चिखलवाडी दोन्ही संघाच्या संघनायक या. सावर्डे आणि चिखलवाडी करूयात नाणेफेक. चला सावर्डे आणि चिखलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपण पाहणार आहोत श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे आणि शिवशंभू ग्रुप मान पातोडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी देखील रिपोर्टिंग करा. यस शिवाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉच.
चिखलवाडी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवा चिखलवाडी संघ. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. नव्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुर्वा स्पोर्ट चषक 2025 पर्व दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. अगदी निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 40 धावा धावपलकावर लावल्या. 41 धावांचं टार्गेट सेट केलंय जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघासमोर. आणि 41 धावा चेस करण्यासाठी प्रकाश कारंडे आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर ह्या 41 धावा डिफेंड करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू गणेश काटकर, प्रकाश कारंडे. विचार केला तर ह्या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. लेट्स प्ले. आडव्या बॅटने पुन्हा एकदा सिंगल आली आहे आणि संघाच्या धावेचा श्री गणेशा होतोय. धावपलकावर धाव लागली. एक काउंटडाऊन चालू झालाय. 17 चेंडू 40 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. सिंगल आले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे. सुंदर आणि बिटवीन द विकेट 2 धावेच्या मध्ये धावपलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. यावेळेस हुक केलाय आणि धावा देखील बुक केलाय. 6 कमालीचा फटका. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी हा मिळतोय षटकार. 9 धावा धावपलकावर लागल्यात. उत्तरास प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतो रोहित पाटील. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मधून आलाय. स्वीट साऊंड. बॉल जातोय आउट ऑफ द ग्राउंड. रोहित पाटीलच्या बॅट मधून लागोपाठचा हा दुसरा षटकार आपण पाहतोय. रोहित इज ऑन हॅट्रिक नाव. षटकारांची हॅट्रिक होईल का हे देखील पाहावं लागेल. त्यावेळेस मिस झालाय जरूर. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे. सतरा धावा धावपलकावर लागतात. 17 ऑन स्कोर बोर्ड. क्या बात आहे. पुन्हा एकदा अगदी कमालीचा फटका आपण पाहतोय. रोहित शर्मा कक्षाच्या बाजूने चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. या षटकामधील हा तिसरा षटकार आपण पाहतोय. रोहित पाटील नावाचा वादळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोंगावताना पाहायला मिळतंय. 23 धावा धावपलकावर लागतात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर थोडस खराब षटक आपल्याला पाहायला मिळते मांडलाईवडी संघासाठी. एक्केचाळीस धावांचा टार्गेट चेस करताना पहिल्या षटकामध्ये 23 धावा बनवल्या रोहित आणि प्रकाश यांनी. चला चिखलवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा विनंती असेल. उर्वरित 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस अपरकट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सिंगल आली. 1 धाव मिळेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अमोल पिंपळे वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू आपण पाहतोय. वाईट बॉल आलाय. अवंतर धावसंख्येने धावपलक पुढे सरकतोय.
जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. सामना क्रुशियल होत चाललाय. दोन्ही संघासाठी करो की मरो, डू ऑर डायचा सामना आपण पाहतोय. यावेळेसचा मिस टायमिंग आहे आणि तेव्हा क्या बात आहे, कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. वेल जज कॅच, विकेटचं ते पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे या संघाला. रोहित पाटील बॅक टू डग आउट. वैयक्तिक 22 धावेंची झुंजार खेळी नक्कीच या ठिकाणी संपुष्टात आली आहे. या झुंजार 22 धावेंच्या खेळीमध्ये 3 उत्तुंग षटकार आपण पाहिलं गेलं तर रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तर मात्र डगआउटच्या दिशेने नक्की स्वतःवर नाराज असतील. नवीन बॅट्समन प्रणव आपल्याला पाहायला मिळतात इनॅट नंबर 3 वर. चिखलवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे संघाला प्रथम फलंदाजीसाठी. नक्की सावर्डे संघाने याची देखील नोंद घ्यायची आहे. ब्रेक थ्रू दिलाय अमोल पिंपळे याने. यावेळेस रोहितला नक्कीच परतीच्या प्रवासाला पाठवलंय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला प्रणव दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस डॉट आलाय. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय निनाय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघ. सामन्याला कलाटणी दिली जाईल का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे विजयासाठी कोपाडे संघाला. यस वाईड आलाय. पुन्हा टाकावा लागेल अमोलेला. 9 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता आहे. नऊ चेंडू 15 धावेंची गरज. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, एक धाव तर बनवली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न केला जरूर आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे. सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 2 धावेच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवर. अजूनही 13 धावेंची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 13 धावेंची गरज. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, सिंगल आली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज देखील अमोल पिंपळे याने देखील कौतुक करावं लागेल. कमबॅक करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी नक्कीच अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वाची विकेट जरूर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र धावगतीला बेड्या घातल्यात अमोलने. 7 चेंडू 12 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र विचार करावा लागेल. अशा पद्धतीचे गोलंदाजी नक्कीच थोडस संकटात घालू शकते निनाय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाला. सात चेंडू 11 धावेंची गरज. यावेळेस कमालीचा चेंडू नक्कीच चांगला रिलीज झाला. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमोल पिंपळे याचं. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू डॉट हाताळलाय. 6 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. निर्णायक षटक नक्कीच आपण पाहणार आहोत. चांगला सामना आपण पाहतोय. मॅच क्रुशियल होत चालली आहे. 50-50 बॅलन्स सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांना डू ऑर डायची मॅच आहे या स्पर्धेत. अर्थातच दुर्वा स्पोर्ट चषक 2025 पर्व दुसरं मध्ये आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर हा सामना दोन्ही संघांना जिंकणं
देखील गरजेचा आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. बबन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. आदळलाय, काय करताय? पहिला चेंडू आलाय वाईड. वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. क्या बात आहे, कमालीचा चेंडू. डॉट आलाय, स्विंग अँड मिस. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने मांडलाई वाडी तर एका बाजूने कोपाडे संघ. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल आले. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. कोणताही संघ हार मानायला तयार नाही आहे. 4 चेंडू 9 धावा. अगदी क्या बात आहे, कमालीचा फटका. प्रेशर रिलीज केलंय प्रकाश कारंडे यांनी स्वतःवरचं आणि प्रेशर मात्र आता गोलंदाज बबन यांच्यावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा आलाय दर्जेदार स्ट्रोक. षटकार येतोय. तीन चेंडू आणि आता 3 धाव्यांची गरज. बॉल टू रन. 3 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज. काय घडतंय यावेळेस? काय घडेल, काय बिघडेल? स्कोर लेवल 1 धावेची गरज. 2 चेंडू. यस, सिंगल आले, ऑफ करा. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. क्या बात आहे, कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रोमहर्षक सामना या स्पर्धेतील. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. क्या बात आहे. आणि या फिनिशिंग स्टाईल शेवटच्या चेंडूवर. इथे मात्र शेवटचा फटका आणि आलाय हा विजयी षटकार आणि कोपाडे संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक, बॅड लक. निर्णय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाई वाडी संघ. चांगली फाईट आपण देखील दिलीत. आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. सामना जिंकला तो जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. नेक्स्ट मॅच RKCC चिखलवाडी आणि त्यांना फाईट करतील